न्यूट्रिशन शाईनच्या या व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत की संपूर्ण स्वस्थ ज्यूस हे याचा एक डेमो आपण आज करणार आहोत आणि ह्या डेमोच्या माध्यमातून आपल्याला आपल्या बॉडीवर कशा पद्धतीने हे काम करतं, कशी एनर्जी आपल्या बॉडीमध्ये देतं त्याबद्दलचा आज आपण डेमो करणार आहोत। तर हे संपूर्ण स्वस्थ ज्यूस आज आपण काय केलेलं आहे, हे एक पाण्याचा ग्लास घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आपण हे जे पाणी जे आरोचं पाणी आपल्याला मिळतं मार्केटमध्ये, आपण हे पैसे देऊन घेऊन येतो, तर हे आरोचं पाणी आपण ह्या ग्लासमध्ये घेतलेलं आहोत। आता आज आपण एक हे सर्किट तयार केलेलं आहे। हे काय आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता की हा 60 वॅटचा बल्ब आहे आणि हा 60 वॅटचा बल्ब हा पॉवरफुल पद्धतीने पेटलेला आहे। मग आज हे जर दोन वायरा जर मी ह्या पाण्यामध्ये टाकलो तर हे बल्ब लागायला पाहिजे की नाही? लागायला पाहिजे। का लागायला पाहिजे तर पाणी हे विद्युत प्रवाह आहे, तर पाण्यामध्ये हे टाकल्यानंतर पाण्याच्या माध्यमातून हे बल्ब हा लागायला पाहिजे। जर हा बल्ब लागला तर असं समजायचं की ह्याच्यामधून आपल्याला जे प्रॉपर पद्धतीनं मिनरल्स मिळालं पाहिजे किंवा न्यूट्रिशन मिळालं पाहिजे, हे मिळतं का आपण चेक करूया। तर इथं तुम्ही बघू शकताय की ह्या वायरा मी ह्या दोन पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत, पण ह्या बल्ब पेटतो का? नाही। मग आपण हे जे संपूर्ण स्वस्थ ज्यूस आहे, हे संपूर्ण स्वस्थ ज्यूसचा डोस जो आहे तो आपण काय करतो तर सकाळी 15 ml आणि संध्याकाळी 15 ml हा असा आपण ह्याचा डोस घेतो। हे जे माप आहे हे 30 ml चं आहे। हे पूर्णपणे मी भरून घेतो कारण ह्याचा डोसच आहे सकाळी 15 ml संध्याकाळी 15 ml। तर आपण हे संपूर्ण स्वस्थ ज्यूस ह्या जे काही पाणी आहे ह्या पाण्यामध्ये मी टाकलेलं आहे। आपल्यामध्ये 70% हे पाणीच आहे आपल्या बॉडीमध्ये, तर 70% पाणी जर आज आपण प्रॉपर पद्धतीने जर पाणी नाही घेतलो, जर जे आपले जे काही शरीरामधले जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गनना जर प्रॉपर पद्धतीने मिनरल्स नाही मिळाले तर आपल्याला पुढे जाऊन वयाच्या 35-40 नंतर आपल्याला खूप मोठे प्रॉब्लेम्स निर्माण होतात, आपल्याला आजार होतात। मग आज आपण हे संपूर्ण स्वस्थ ज्यूस जर आपण घेतलो तर आपल्याला जे काय न्यूट्रिशन आपल्या बॉडीला पाहिजे आहेत ते आपल्याला मिळतात। आता हे तुम्ही बघू शकताय की मगाशी मी तुम्हाला दाखवलो की आपण पाण्यामध्ये हे वायर घातल्यानंतर काय झालं तर बल्ब पेटला नव्हता। आपण काय केलं आता 30 ml ज्यूस आपण ह्या संपूर्ण स्वस्थ ज्यूस आपण ह्या ग्लासमध्ये टाकलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकताय की हे वायरा मी टाकल्यानंतर जर बल्ब पेटला तर असं समजायचं आपण की ह्यातून आपल्याला प्रॉपर पद्धतीनं मिनरल्स म्हणजे न्यूट्रिशन आपल्या बॉडीला मिळतात। इथं तुम्ही बघू शकताय की हा बल्ब पेटलेला आहे, म्हणजे ह्या माध्यमातून आपल्याला कळतं की ह्या संपूर्ण स्वस्थ ज्यूस मध्ये जे आपल्याला न्यूट्रिशन पाहिजे आहे ते न्यूट्रिशन आपल्या बॉडीला मिळतात। म्हणून आज आपल्या बॉडीमध्ये एक एनर्जी क्रिएट होते आणि बॉडीमध्ये न्यूट्रिशन प्रॉपर पद्धतीने मिळाले तर आपल्याला 90% आजार हे होत नाही। तर इथं तुम्ही बघू शकताय की बल्ब हा जो पेटलेला आहे ह्यातून आपल्याला कळतं की ह्यातून आपल्याला जे काही मिनरल्स मिळायला पाहिजेत, जे न्यूट्रिशन मिळायला पाहिजेत, हे न्यूट्रिशन आपल्याला मिळतं। धन्यवाद।